फोनवरून संवाद, ट्रम्प पुतीन येणार एक साथ. इराणवर संकट, पुतीन शोधणार उत्तर. युक्रेनचा भक्षक बनणार इराणचा रक्षक. इराण सोबतच्या युद्धादरम्यान ट्रम्प आणि पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. या बातमीनं सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण अमेरिका आणि रशियामध्ये 36चा आकडा आहे. मात्र युद्धाच्या 11व्या दिवशी या दोन्ही बलाढ्य नेत्यांमध्ये फोनवरून तब्बल 1 तास चर्चा झाल्याची बातमी येते. यात युक्रेन युद्धाशिवाय पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेबाबत खुद ट्रम्प यांनीच जगाला माहिती दिली आहे. Very good call with President Putin. We had a lot of people on the line from our side, from his side. We were talking about Ukraine, which is just a never-ending fight. And look, there's tremendous hatred between President Putin and President Zelensky. They can't seem to get it together. But I think it was a positive call on that subject. And we obviously talked then about the Middle East. And he wants to be helpful. I said, you could be more helpful by getting the Ukraine-Russia war over with. That would be more helpful. But we had a very good talk. ट्रम्प यांनी पुतीन यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती देतानाच एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना इराणचं युद्ध लवकरच संपेल असंही वक्तव्य केलंय. In Iran, you called it an excursion. You said it would be over soon. Are you thinking this week it will be over? No, Are you but talking soon. about days? I think soon. Okay, and with respect Very soon. Look. युद्ध लवकरच संपेल असं ट्रम्प म्हणाले खरं, पण ते कधी आणि कसं हे त्यांनी सांगितलं नाही. म्हणजेच त्यांनी जगाला पुन्हा एकदा संभ्रमात टाकलंय. पण त्यांची पुतीन यांच्यासोबत झालेली चर्चा आशेचा किरण दाखवणारी आहे. कारण रशिया आणि इराणचे संबंध खूपच चांगले आहेत. त्यामुळे पुतीन या युद्धात नक्कीच मदत करू शकणार आहेत. या चर्चेवर रशियानं काय म्हटलंय पाहूया. इराण आणि अमेरिका इस्रायलचं युद्ध लवकरात लवकर संपवावं असा प्रस्ताव पुतीन यांनी मांडला. हा फोन कॉल अमेरिकेच्या पुढाकारानं झाला. ट्रम्प आणि पुतीन यांच्यात 1 तासभर चर्चा झाल्याची माहिती पुतीन यांच्या सल्लागारांकडून मिळाली. गेल्या वर्षीच्या डिसेंबर नंतर ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील ही पहिली चर्चा आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये अलास्कामध्ये चर्चा झाली होती. स्टीव्ह विटकॉफ जे अमेरिकेचे मिडल ईस्ट एन्वॉय आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतीनना असं सांगितलं की रशियाने मध्य पूर्वेच्या बाबतीतली इंटेलिजन्स इराणसोबत शेअर करू नये. आज मात्र कमेंट करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलं की व्लादिमीर पुतीन वॉन्टेड टू बी हेल्पफुल अबाउट इराण. आणि ट्रम्प यांनी त्यांना असं बजावलं की इफ यू वॉन्ट टू स्टॉप वॉर तर युक्रेनमधील युद्ध आधी संपवा. आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. ट्रम्प यांनी म्हटलंय की युद्ध लवकरच संपेल. पुतीन यांनी म्हटलंय की ते मध्यस्थी करण्यास तयार आहे. किंवा असं म्हणू की युद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या पश्चिम आशियात ते शांततेचे दूत बनू इच्छितात. पण पुतीन यांना जे हवंय ते अमेरिका मान्य करणार का, हा मोठा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.